देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींच्या चर्चांना वेग आलाय। आगामी विधानसभा निवडणुका, केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल, महाराष्ट्रातील बदलती राजकीय समीकरणं आणि उद्धव ठाकरेंनी केलेला ऑपरेशन देवेंद्रचा दावा, या सगळ्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय वर्तुळात एकाच चर्चेला उधाण आलंय। या चर्चेचा केंद्रबिंदू आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मग नेमकी चर्चा काय आहे आणि या चर्चांमध्ये कितपत तथ्य असू शकतं, जाणून घेऊया या व्हिडिओत सविस्तर। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। उद्धव ठाकरेंनी नुकताच एक मोठा दावा केला। त्यांच्या मते शिवसेनेचे खासदार फोडण्यामागे केवळ महाराष्ट्राचं राजकारण नाही, तर त्यामागे दिल्लीतील भविष्यातील सत्ता समीकरणं दडलेली आहेत। त्यांच्या आरोपांनुसार भाजपने खासदार स्वतःकडे न ठेवता शिंदे गटात पाठवण्यामागे ही मोठा राजकीय डाव आहे। भविष्यात पंतप्रधान किंवा उपपंतप्रधान पदाच्या राजकारणात हे खासदार निर्णायक ठरू शकतात, असा त्यांचा दावा आहे। उद्धव ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे सेनेत गेल्यानंतर आता शिंदे गटाकडे लोकसभेत तब्बल 13 खासदार झाले आहेत। एनडीए मध्ये भाजप नंतर, टीडीपी नंतर आणि आणखी एका मित्रपक्षानंतर शिंदे सेनेची ताकद लक्षणीय वाढल्याचं मानलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर अमित शहा भविष्यातील राजकीय गणित मांडत असल्याची चर्चा सुरू आहे। दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा याच विषयाची आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर अमित शहांना उपपंतप्रधान पद दिलं जाऊ शकतं। जर तसं झालं तर ते केवळ सन्मानाचं पद नसेल, तर भविष्यातील नेतृत्वाबाबतचा मोठा राजकीय संदेश मानला जाईल। याच ठिकाणी चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो। राजकीय चर्चांमध्ये असा अंदाज व्यक्त केला जात आहे की जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी द्यायची ठरली तर त्यांच्यासाठी अर्थमंत्री पदाचा पर्यायही चर्चेत येऊ शकतो। असं झाल्यास सध्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्या खात्यात बदल होऊ शकतो किंवा त्यांना दुसरी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे। मात्र याबाबत सरकारकडून किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ही केवळ राजकीय वर्तुळातील चर्चा म्हणूनच पाहणं योग्य ठरेल। देवेंद्र फडणवीस यांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी घेतलं जातं। त्यांचा प्रशासनातील अनुभव, संघटन कौशल्य आणि दिल्लीतील नेतृत्वाशी असलेले संबंध पाहता भविष्यात त्यांना केंद्रात स्थान मिळू शकतं, असं अनेक राजकीय अभ्यासकांचं मत आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रत्येक चर्चेत फडणवीसांचं नाव समोर येत असतं। सध्या फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत। याबरोबरच महत्त्वाचं अर्थमंत्री खातंही त्यांच्याकडे आहे। त्यामुळे त्यांचा अनुभव पाहता त्यांना केंद्रात महत्त्वाची केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी पक्ष नेतृत्व सोपवू शकतं। अशा चर्चा बंद दाराआड सातत्याने होत असल्याचं दिसतं। अशात जर फडणवीस केंद्रात गेले तर इकडे राज्यात एकनाथ शिंदेसाठीही मुख्यमंत्री पदाचा रस्ता रिकामा होऊ शकतो। त्याच दृष्टीने सध्या राज्याच्या राजकारणात हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत। मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व मजबूत ठेवायचं आहे। राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या इतका प्रभावी चेहरा भाजपकडे नाही, असं अनेकांचं मत आहे। अशा परिस्थितीत फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्रात भाजपची ताकद कमी होऊ शकते, अशी ही भीती व्यक्त केली जात आहे। यामुळे संघाची भूमिका फडणवीसांनी राज्यातच राहावं अशी असल्याचं बोललं जात आहे। राजकारणात चर्चा, अंदाज आणि विश्लेषण सातत्याने होत असतात, मात्र प्रत्यक्ष निर्णय अनेक राजकीय, संघटनात्मक आणि निवडणूक विषयक समीकरणांवर अवलंबून असतात। सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांना तातडीने केंद्रात पाठवण्याची शक्यता फारशी मजबूत दिसत नाही। महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व त्यांच्या भोवतीच उभं आहे आणि 2029 पर्यंत राज्यातील राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहील, असं अनेक राजकीय अभ्यासकांचं मत आहे। त्यामुळे अमित शहा, फडणवीस आणि निर्मला सीतारामन यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा भविष्यात केवळ चर्चाच राहतात की खरंच राजकारणाला वेगळे वळण देतात, हे पाहणं औत्सुक्याचं असेल। या विषयाशी संबंधित राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।